महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री असणारे अजितदादा पवार यांच्या मृत्यूबद्दल सगळ्यात मोठा खुलासा रोहित पवार यांनी मित्रांनो अखेर थेट नावच टाकली, सांगून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दादांचे मारेकरी अखेर आले समोर। मित्रांनो, या नेत्यांनीच दादांचा घातपात केल्याचा रोहित पवार यांचा सर्वात मोठा आरोप। जाणून घेऊया महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी घडामोड। पडद्याच्या मागे वेगवान घडामोडी घडत असतानाच शरद पवार यांनी देखील रोहित पवार यांच्या संपूर्ण म्हणण्याच्या पाठीमागे काय कारण आहे अखेर आणलं समोर। सुनेत्रा वहिनी यांच्यासह कोणत्या तीन बड्या नेत्यांची हुकळ करतायत त्या हकालपट्टी मित्रांनो जाणून घेऊया। महाराष्ट्रात आता घडलंय काय, आणि आज संध्याकाळी रोहित पवार यांनी थेट सगळ्यात मोठं विधान करून महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन आयाम देण्याचा केलाय प्रयत्न। मित्रांनो, सध्याच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राचं राजकारण सगळीकडून अतिशय वेगवान दृष्ट्या बाजूला सरताना दिसते, आणि या पाठीमागे दादांचा अपघात, दादांचा मृत्यू, दादांचा घातपात या तीन महत्वाच्या शंका असतानाच आता मात्र एक मोठी घडामोड आपल्या समोर येते रोहित पवारांच्या मार्फत। रोहित पवारांनी थेट व्हीके सिंग, त्यांचा मुलगा रोहित सिंग, त्यानंतर दोन पायलट यासह अजून तिघांची नावं घेत देशाच्या राजकारणामध्ये खूप मोठी खळबळ उडवून दिली आहे। दादांचा घातपात झाला हे आता जवळजवळ निश्चित बनलंय, आणि सगळं घडत असतानाच मित्रांनो दादाचा घातपात कोणी घडवून आणला, रोहित पवारांना ती नावं देखील आता समोर माहीत पडलेली आहेत। येत्या 2 दिवसामध्ये रोहित पवार सगळ्यात मोठा खुलासा करणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळ्यात मोठे नेते अजित पवारांचे जवळचे सहकारी मानले जाणारे प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत रोहित पवारांची सगळ्यात मोठी पत्रकार परिषद महाराष्ट्रामध्ये घेण्याचा रोहित पवारांनी सगळ्यात मोठी घोषणा केल्यामुळे आता वेगवेगळी सध्या कारणं समोर येत आहेत। महाराष्ट्रात असं काय घडायला लागलंय, रोहित पवार प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेऊन पत्रकार परिषद घेत आहेत, म्हणजे नवीन काहीतरी महाराष्ट्राच्या राजकारणाला आयाम मिळतोय। रोहित पवार कुणाकुणाची नावं घेणार, दादांच्या मृत्यूला घातपाताला कोण जबाबदार आहेत, नेमकी नावं कोण आहेत, यांचा देखील त्यांनी सगळीकडेच आता उहापोह केलाय। मित्रांनो, यासाठी तुम्हाला बातमी शेवटपर्यंत बघावी लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बहुतांश आमदार आता रोहित पवारांच्या पाठीमागे उभे राहिलेत। जरी सुनेत्रा वहिनीने जरी त्यांना निवडून आणलं असलं किंवा अजित पवारांनी जरी निवडून आणलं असलं तरी देखील आता रोहित पवारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून दादांचे मारेकरी शोधणं हे आपलं पहिलं कर्तव्य असल्याचं या आमदारांनी म्हटल्यामुळे महाराष्ट्रात रोहित पवार यांचं वजन तर वाढलेच, परंतु मित्रांनो पहिल्यांदा अजितदादा पवार यांचे मारेकरी शोधण्यासाठी रोहित पवारांना मोठं बळ मिळालंय। रोहित पवारांना राजकारण करायचं नाही, परंतु रोहित पवारांना दादांचे मारेकरी शोधायचे, आणि यासाठी आता वेगवेगळ्या स्तरातून दादांना रोहित पवारांना पाठिंबा मिळतोय। अजित पवार यांचा घातपात करणाऱ्या नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील काही नावं असल्याची धक्कादायक माहिती आता समोर येते। दिल्लीतून देखील काही नावं यामध्ये आहेत। विमान कंपन्यांचे मालक, त्यानंतर विमान कंपन्यांशी ज्यांची भागीदारी आहे असे काही लोक यामध्ये सामील आहेत का, असा रोहित पवारांनी सनसनीत आरोप करत 2 ते 3 बड्या नेत्यांकडे त्यांनी इशारा केलाय। त्यामुळे मित्रांनो सध्या हे राजकारण काय घडतंय, या राजकारणाची स्थिती काय घडते हे तुम्हाला माहीत पडलं असेल। रोहित पवार प्रत्यक्षपणे जरी नावं घेत नसले तरी देखील रोहित पवारांनी अप्रत्यक्षरित्या महाराष्ट्राला त्या नावांचा संपूर्णपणे इतिहास मांडण्याचा प्रयत्न केलाय। यामुळे महाराष्ट्राच्या मनात जे होतं अखेर तेच समोर यायला सुरुवात झाली आहे। यामुळे रोहित पवारांनी अखेर 2 पायलटसह VSR कंपनीचे मालक, त्यांचा मुलगा या तिघांची नावं त्यांनी तोंडपाठ करून ठेवली असून त्यांनी अजित पवारांचा घातपात केल्याचं रोहित पवारांनी स्पष्टपणे आपल्या नावात म्हटलंय। त्यामुळे दादांच्या मारेकऱ्यांना आता CID चौकशी, CBI चौकशी मार्फत चौकशी व्हावी, आणि काही नेत्यांनी तर
आता सगळ्यात मोठी मागणी करायला सुरुवात केली आहे. यामध्ये दादांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे अशी मागणी सध्या जोर धरू लागल्याने आता याची चौकशी कशी होणार, निकाल कसा लागणार आणि मारेकरी कसे पकडले जाणार यावरच आगामी काळामध्ये सगळी चर्चा रंगेल. परंतु रोहित पवारांनी मात्र देशातील सगळ्याच पक्षांना भेटून आता अजित पवार यांच्या मृत्यूबद्दल खूप मोठी चौकशी करा